महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे आणि या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संपूर्ण प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची लोकशाहीच्या सूत्रांची माहिती आहे आणि याबाबत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। महाराष्ट्रात पुन्हा राजकीय मोठा भूकंप होणार। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार। भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत काहीही अशक्य नाही हा नियम राहिला आहे। सध्या तरी अधिकृतपणे पक्षाने या शक्यता फेटाळल्या असल्या तरी पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय हालचाली आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पाहता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्यास त्यात काही आश्चर्यकारक नसेल। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे। या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संपूर्ण प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची लोकशाहीच्या सूत्रांची माहिती आहे। याबाबत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची माहिती समोर आली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात त्यांचा वाटा देणे यावर आता चर्चा सुरू। शरद पवार गटातील काही नेते या बदलाला तयार नाहीत, त्यामुळे ही चर्चा पुढे सरकली नसली तरी येत्या काही दिवसात शरद पवार यांच्याकडूनच एनडीए सोबत जाण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासमोर काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा एक पर्याय होता, परंतु पक्षातील बड्या नेत्यांचा याला स्पष्ट विरोध आहे। स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विखुरण्यापासून वाचवण्यासाठी एनडीए सोबत तडजोड करणे हा दुसरा पर्याय पुढे आलाय। हा पर्याय निवडताना शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदी नसावेत अशी राजकीय रणनीती पक्षाच्या वतीने आखण्यात आली। शरद पवारांचे राजकारण सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्ष विचारांशी जोडले गेले। आता व्यावहारिकदृष्ट्या एनडीए सोबत जायचे असेल तर त्यांच्या राजकीय आयडिओलॉजीला कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी आधी पक्ष नेतृत्वात बदल करून मग एनडीए सोबत जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे। अलीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली आणि तिथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काही आमदारांची बैठकही पार पडल्याचं वृत्त आहे। या भेटीनंतर आणि महाविकास आघाडीत निर्माण झालेला अंतर्गत तणाव पाहता यानंतर राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या एनडीए सोबत जाण्याच्या किंवा बाहेरून पाठिंबा देण्याच्या चर्चांना अधिक उधाण आले। महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार कोणती चाल खेळतील याचा अंदाज प्रतिस्पर्ध्यांना बांधता येत नाही। आता ते कोणासोबत जातील याचा अंदाज लोक बांधत आहेत। 10 आमदार आणि 8 खासदारांचा हा पक्ष राजकीय भवितव्याच्या राजकीय स्थैर्यासाठी लढत आहे। निधी मिळतो, मतदारसंघात विकास करता येतो म्हणून सत्तेसोबत गेले पाहिजे असे मानणारे 2 ते 3 आमदार आहेत, पण काहीही झाले तरी संघर्ष केला पाहिजे असा आग्रह धरणारे 6 ते 7 आमदार आहेत। काही आमदार फडणवीसांना हवे तेथे सहकार्य करतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील काही आमदारांना आणि स्थानिक नेत्यांना विकास कामांसाठी निधी आणि सत्तेत सहभाग हवा आहे। काँग्रेससोबत विलीन होण्यापेक्षा एनडीएला थेट किंवा बाहेरून पाठिंबा देणे त्यांच्यासाठी अधिक सोयीचं ठरू शकते अशी पक्षात अंतर्गत चर्चा आहे। महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी एनडीएला संख्याबळ हवे, म्हणून ते शरद पवार यांच्या पक्षाला एनडीएत घेण्यासाठी वा त्यांचा बाहेरून पाठिंबा घेण्याच्या विचारात आहे। 2029ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पार आकडा गाठायचा असेल तर आत्तापासूनच भाजपने त्यांची रणनीती आखली असून त्याची जोरदार तयारी सुरू केली। अलीकडेच झालेले टीएमसी खासदार, उबाठा गटातील खासदार आणि आपचे खासदार ही याच ऑपरेशनची विविध अंगे होती असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडे सध्या मर्यादित आमदारांचं बळ आहे। अशा स्थितीत पक्षातील काही आमदारांना आणि स्थानिक नेत्यांना आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी सत्तेची किंवा सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज भासत आहे। महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये अलीकडच्या काळात धुसफूस वाढली, यामुळे पवार पुन्हा एक धक्का देणार का
अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 10 ते 12 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या नाशिक शहरात सुरू असून विकास निधी आणि सत्तेतील सहभागाचं आमिष दाखवलं जात असल्याचे आरोप होत आहेत. मात्र ठाकरे गटानं हे सर्व फेटाळून लावत ही केवळ अफवा असल्याचा दावा केलाय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. दिल्लीनंतर आता नाशिकात ऑपरेशन टायगरचा पुढचा पाठ. नाशिक पालिकेचे उबाठाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या गळाला. शिंदेंच्या शिवसेनेनं पक्ष फोडण्यासाठी एजंट नेमले असल्याचा आरोप. दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद नाशिकच्या राजकारणातही उमटू लागले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले काही नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काही नगरसेवकांना विकास निधी, महापालिकेतील पदं आणि सत्तेतील सहभागाचं आमिष दाखवलं जात असल्याचंही बोललं जात आहे. एवढंच नाही तर यासाठी बैठका झाल्या असून ठाकरे सेनेचा एक स्थानिक नेता सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात आहे. राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत आणि एकनाथ शिंदे एक चुंबकीय व्यक्तिमत्व आहे. यामुळे आगामी काळात अनेक लोक शिवसेनेत येतील असं सांगून शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि पालिकेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी या बातमीला दुजोराच दिलाय. हे काय ऑपरेशन टायगर नाही, दिस इज अट्रॅक्शन टुवर्ड्स टायगर आहे की वाघाकडे प्रत्येक जण जसा आकर्षित होतो त्याच पद्धतीचं आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं एक वलय आपण बघतोय. त्यामुळे शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येक जण हे शिवसेनेत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे असं काही वेगळं ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही. हे एकनाथ शिंदे साहेब हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते चुंबकीय आहे. प्रत्येकाला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर काम करावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून उदय सामंत यांची नियुक्ती केलेली आहे. यामुळे उदय सामंत यांनी नाशिकचे दौरे करत संघटना मजबूत करण्यासाठी अनेक बैठकाही घेतल्या. याचबरोबर नाशिक विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी सुद्धा उदय सामंत यांच्याकडेच होती. या निमित्तानं नाशिकशी त्यांचा संपर्क जवळून आलेला आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली अनेक लोक शिवसेनेत येणार आहेत. विरोधी बाकांवर बसण्यापेक्षा सत्तेत राहून जनतेची कामं करण्याकडे अनेकांचा कल आहे आणि यामुळे ऑपरेशन टायगरची शक्यता नाकारता येत नाही असं सांगत ऑपरेशन टायगरमध्ये हवा भरली जाते. नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत. ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल. नाशिकात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्यानं ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी पलटवार करत कुठलाही नगरसेवक फुटणार नसल्याचा ठाम दावा केलाय. या सगळ्या अफवा असून शिंदेंच्या शिवसेनेकडून जाणून बुजून गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मात्र 5 ते 6 नगरसेवकांची एजंटच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आलेला आहे हे देखील त्यांनी मान्य केलंय. 5 कोटी रुपयांचा विकास निधी, उपमहापौरपद आणि इतर पदांची आमिष दाखवत पक्षांतरासाठी प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर आरोप पोरजे यांनी केलाय. शिवसेना आमदार खासदार घडवणारी फॅक्टरी आहे. या ठिकाणी आमदार घडवले, खासदार घडवले, आमच्यासारखे नगरसेवक घडवले. त्यामुळे आम्हाला फुटण्याची भीती नाही, आमच्या पक्षाला कसलीच भीती नाहीये. ज्या पक्षामध्ये आमदार खासदार निवडून येते नाही ते पक्ष फोडताय. फक्त पैशाचा आमिष द्यायचा, विकास कामाचा आमिष द्यायचा आणि आमचे कामं कुठेतरी अडवले जातात. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आत्ताच झालेली आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेत ठाकरेंचे नगरसेवक फोडून काय मिळणार असा प्रश्न असला तरी ऑपरेशन टायगर राबवून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का देत एक मोठा भूकंप घडवण्याच्या प्रयत्नात शिंदेंची शिवसेना आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान कोणताही अधिकृत पक्षप्रवेश अद्याप झालेला नसला तरी राजकीय चर्चांना मात्र जोरदार उधाण आलेलं आहे. ऑपरेशन टायगर ही केवळ चर्चा ठरणार की प्रत्यक्षात
नाशिकात राजकीय भूकंप घडणार ही येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. नाशिकच्या राजकारणात येत्या काही दिवसात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये नेहमीच टोकाचा संघर्ष असतो. विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि त्यामुळे सत्तेत असलेल्यांना विरोधकांची टीका सहसा आवडत नाही. मात्र लोकशाहीच्या सुदृढ आरोग्यासाठी विरोधकांचं अस्तित्व अत्यंत गरजेचं असतं. लोकशाहीची खरी ताकद जेवढी सत्तेत असते त्यातून अधिक त्या सत्तेत विरोधकांचा आवाज ऐकण्याची क्षमता किती आहे त्यात असते. विरोधकांच्या आवाजाचा आदर करत व्यवस्था अधिक सक्षम कशी करता येईल याकडे लक्ष देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मात्र अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांना विरोधक नावडे अशीच स्थिती अधिक दृढ होत चाललेली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच टोकाचा संघर्ष. विरोधकांना संपवण्याचं सत्ताधाऱ्यांकडून षडयंत्र. अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांना विरोधक नावडे अशीच स्थिती. लोकशाही व्यवस्थेत विरोधक सातत्यानं सरकारवर विविध मुद्द्यांवरून प्रश्न उपस्थित करतात, ज्यामुळे सरकारची कोंडी होते आणि कामकाजात अडथळे निर्माण झाल्याची भावना सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण होते. अहंकार आणि सत्तेची मस्ती. अमर्याद सत्तेमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना आपल्या निर्णयांवर टीका किंवा विरोध सहन होत नाही. सध्या राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा चर्चेत आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवरून विरोधकांना केलेल्या आरोपांना सरकारकडून टोकाचा विरोध झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर टोकाचा निष्कर्ष काढला जाण्याची चढाओढ सध्या तरी सत्ताधारी राजकारणात रंगली आहे. आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. सरकारवर टीका करणं, अन्यायाविरुद्ध दाद मागणं, प्रश्न विचारणं, घोषणा देणं, आंदोलन करणं हा केवळ विरोधकांचाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचाही घटनादत्त अधिकार आहे. सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठीच त्यांना तो मिळालाय, पण त्यावरच आता वरवंटा फिरवला जातोय की काय अशी परिस्थिती केंद्र सरकार आणि सर्वच राज्याच्या सरकारमध्ये आढळून येते. विरोधकांना प्रश्न विचारू देणं ही लोकशाहीची परंपरा आहे. मात्र आता विरोधकांनी प्रश्नच विचारू नयेत म्हणून त्यांचा सर्व पातळीवर बिमोड करणं अशा रणनीतीचा वापर अधिकाधिक होऊ लागलाय. केंद्र असो वा राज्य, देशात या आधीही भाजपची सरकारे होती. त्यांच्या कार्यकाळात असं कधीही घडलं नव्हतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधकांबरोबरच गोविंदाचार्य सारख्या स्वपक्षीयांनीही त्यांच्यावर कठोर टीका केली, पण तेव्हा कधीच त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला नाही. महागाईच्या मुद्द्यावर त्या काळी वाजपेयी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी बैलगाडीतून संसदेत प्रवेश केला होता. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना बिहारमधील बेलचीमध्ये दलितांना जिवंत जाळण्यात आलं. विरोधक या नात्यानं इंदिरा गांधी हत्तीवर बसून तिथे गेल्या होत्या, पण तेव्हा त्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न झाला नाही. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना एका व्यंगचित्रकारानं त्यांना गाढवाची उपमा दिली. नेहरूंनी त्याला गाढवासोबत चहा घ्यायला आवडेल का असं आवर्जून विचारलं होतं. अशी एक आठवण राजकारणात सांगितली जाते. मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये तर आत्ताचा भाजप जनसंघाच्या रूपात सहभागी होता. त्यातल्या कुणालाही अशी गळचेपी करावी असं कधीच वाटलं नाही.
मग आत्ताच्या भाजप नेत्यांना हे असं का करावंसं वाटत असेल? लोकशाही व्यवस्था दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत जातीये असं म्हटलं जातं. मात्र घडलेल्या घटनांचा अभ्यास केल्यास लोकशाहीची रचना आकुंचन पावताना दिसते. यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीच त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. अलीकडच्या सत्ताधाऱ्यांनी सरकार म्हणजेच देश, भाजप म्हणजे भारत असा समज करून घेतलेला दिसतोय. यामुळे सरकार व भाजपवर केलेली टीका म्हणजे देशद्रोह अशी मांडणी सर्रास केली जाते. ज्यात बाधा आणण्याचं काम विरोधकांकडून होऊच नये यासाठी हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय. विरोधक हा लोकशाहीतील नैसर्गिक घटक आहे हेच सत्ताधाऱ्यांना मान्य नाही असाच निष्कर्ष या घटनांमधून निघतोय. सत्ताधाऱ्यांना विरोधक कितीही नावडते असले तरी विरोधी पक्षाशिवाय लोकशाहीचा आत्माच जिवंत राहू शकत नाही. विरोधकांना संपवण्याचं कोणतंही षडयंत्र अखेर लोकशाही व्यवस्थेलाच उद्ध्वस्त करतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि जनतेनंही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी आवाज दडपला जाणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. सशक्त विरोधक असणं ही सत्ताधाऱ्यांच्या ऱ्हासाची नांदी नसून ती लोकशाहीच्या दीर्घायुष्याची हमी असते. महाराष्ट्राचे आजवरचं राजकारण हे समजण्या एवढं प्रगल्भ होतं. महाराष्ट्राची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी आत्ताच्या सर्व सत्ताधाऱ्यांवर आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. मेलबर्न इथे पार पडलेल्या मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेची ग्वाही दिली आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेला जग साक्षी. पंतप्रधान मोदींनी दिली वाढत्या संरक्षण क्षमतेची ग्वाही. ऑस्ट्रेलियात संरक्षण ऊर्जेबाबत महत्वाचे करार. दहशतवाद्यांचे सीमापार अड्डे ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या रीतीने उद्ध्वस्त झाले त्यातून भारताची संरक्षण क्षमता आणि संरक्षण आयुधांवरील विश्वासार्हता साऱ्यांना समजली. जग याचा साक्षीदार आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी काढले. मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान युरेनियम करारावर सह्या करण्यात आल्या. भारतानं अणुऊर्जेवर एका महत्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना गती मिळणार आहे. दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉर देखील विकसित करण्यात येत असून कोकोस किलिंग बेटावर स्पेस ट्रॅकिंग टर्मिनल तयार केलं जाणार असून यामुळे भारताच्या गगनयान मिशनला मदत मिळणार आहे. महत्वाचे द्विपक्षीय करार नेमके कोणते झालेत पाहूयात. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य. नवनिर्मितीमध्ये संयुक्त परिसंस्था तयार करण्यावर भर. दोन्ही देशांमधील लष्करी समन्वय अधिक दृढ होणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि संकट काळातील सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. सागरी सुरक्षा सहकार्य पथदर्शी आराखडा. भारतासाठी ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. द्रव इंधन आणि इतर ऊर्जा उत्पादनांचा पुरवठा करण्यात भारताची महत्वाची भूमिका आहे. ऑस्ट्रेलियाकडनं भारताला युरेनियमचा पुरवठा. भारत ऑस्ट्रेलिया नागरी अणु कराराचं नियोजन. शांतता कायद्याच्या चौकटीमध्ये भारताच्या ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार. भारत और ऑस्ट्रेलिया जो कुछ भी करते हैं वो हम दोनों देशों के लिए भी शुभ होता है. इसका एक बड़ा उदाहरण भारत ऑस्ट्रेलिया ट्रेड एग्रीमेंट है. भारत और ऑस्ट्रेलिया का एग्रीमेंट एक शुरुआत थी और आज ये कारवां दुनिया के लगभग 40 देशों के साथ ट्रेड एग्रीमेंट तक पहुंच चुका है. ऑस्ट्रेलिया बरोबर नागरी अणुसहकार्य करार केल्यानंतर 12 वर्षांनी दोन्ही देशांमध्ये युरेनियम पुरवठ्याबाबतचा करार झालाय. भारतीय तटरक्षक दल आणि ऑस्ट्रेलियाची मेरीटाईम बॉर्डर कमांड
यांच्यामध्ये सागरी कायद्यांची अंमलबजावणी करण्यावर सहमती झाली असून सागरी सीमांच्या संरक्षणामध्ये सहकार्याचा करार आणि जहाज बांधणी, दुरुस्ती आणि देखभालमध्ये देखील दोन्ही देश सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ऑस्ट्रेलिया दौरा केवळ दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारणारा नसून इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेचं समीकरण बदलणारा आणि भारताच्या ऊर्जा गरजा सुरक्षित करणारा ठरलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.